हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी मेथीची भाजी छान मस्त निसून घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे मैत्रिणींनो. तर आपल्याला मेथीची भाजी खूप वेगळ्या पद्धतीने आणि साध्या सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे. थोडीशी वेगळी पद्धत आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर इथे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आपल्याला काय करायचं आता, मिरच्या घ्यायच्यात आणि मिरच्या आपल्याला ह्याच्यामध्ये मी भरपूर साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जशा तिखट कमी जास्त करायच्या त्याप्रमाणे तुम्ही मिरच्याचा इथे वापर करू शकता. जरा भाजी कशी तिखट असली ना तर खायला पण खूप छान लागते. तर आपल्याला हे मिरच्यांचे असे तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे, जेणेकरून वाटल्या जातात मिरच्या चांगल्या. आणि अशा अख्ख्या जर टाकल्या तर तुकडे कधी कधी राहतात, त्यामुळे अशा तुकडे करूनच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्यात. तर त्यानंतर आपल्याला काय करायचे पुढे मैत्रिणींनो, लसूण घेतलंय बघा मी. लसणाच्या कांड्या ह्या खूप मोठ्या मोठ्या आहेत ना, तर थोडेशा आपल्याला थोड्या चिरून घ्यायच्यात तशा सुरीनी. कधी कधी त्या पण लसणाच्या कांड्या मिक्सरमध्ये राहतात, त्याच्यामुळे अशा थोड्या जरा चिरून घ्यायच्यात आपल्याला. आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे टाकून द्यायचे. लसूण, हिरवी मिरची हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचे बघा, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर शेंगदाणे बघा, मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून. ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये जरा असं जाडसर वाटून घ्यायचे, लय बारीक करायचं नाही. पाहू शकता अशा पद्धतीने. आता आपण काय करायचं, हे साईडला ठेवायचे आणि गॅस पेटून घ्यायचंय मैत्रिणींनो. अगदी झटपट रेसिपी आहे. कढई ठेवून घेऊया आपण. आणि कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे मी साधारण 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे बघा. जरा भाजीला थोडंसं तेल जास्त असलं ना मैत्रिणींनो, भाजी खायला खूप छान लागते. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर जिरे टाकून घ्यायचे आपल्याला 1 चमचा. जिरे छान फुललं ना, त्यानंतर कांदा बघा, मी उभा कट करून कांदा घेतलेला आहे हो, पातळ असा. मेथीच्या भाजीमध्ये मैत्रिणींनो हे कांदा टमाटर टाकून बघा, खूप छान भाजी होती. मी बोलले ना तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजेल तुम्हाला. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे बघा. 1 टमाटा मी बारीक चिरून घेतलेला, तो टाकून दिलाय. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. कांदा टमाटा चांगला मऊ होस्तवर आपल्याला हे परतून घ्यायचं 1-2 मिनिटं. पाहू शकता तुम्ही. ते छान परतले गेलेले आहे मैत्रिणींनो हे. त्यानंतर आपण जी हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे वाटून घेतलेले मिक्सरला, ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. आणि हे पण आपल्याला 1-2 मिनिटं छान तेलावर परतून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून लसणाचा आणि मिरचीचा कच्चा पण निघून जातो. मैत्रिणींनो भाजीचे भरपूर प्रकार आहेत. कुणी शेंगदाण्याचं कूट पण टाकत नाही, हिरवी मिरची आणि लसूण त्याच्यावरच भाजी करतात. कुणी कुणी शेंगदाण्याचं नुसतं कूट टाकून हिरवी मिरची लसूण तशी पण करतात. कुणी पातळ भाजी पण बनवतं मेथीची. 1 चमचा बघा मी हळद टाकलेली, अर्धा चमचा. मेथीच्या भाजीत मला अशी कमेंट आली होती की हळद नाही टाकती, पण हळद टाकली ना मग ते छान लागते खायला. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू. पाहू शकता छान परतले गेलेली हिरवी मिरची, लसूण आणि कांदा टमाटा आपला. तर त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मेथीची भाजी बघा टाकून घ्यायची. मी स्वच्छ धुवून घेतलेली. अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, एकदा करून बघा अशा पद्धतीने. कांदा टमाटर टाकून खूप छान होती.
तर सर्व भाजी मी टाकून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता ही भाजी आपल्याला वर खाली करून घ्यायची चांगली। आणि शिजून कमी होती मैत्रिणींनो ही मेथीची भाजी, आपल्याला अशी आता दिसते ना कढई फुल भरून, तर नंतर बघा कमी होती का नाही। थोडीशी कमी झाली परत आपण एकदा छान मिक्स करून घ्यायची। बघा पाहू शकता भाजी कशी कमी झाली। चवीनुसार मीठ टाकून घेतले मी। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा छान वर खाली करून घ्यायची भाजी ही। शिजायला पण टाइम लागत नाही मैत्रिणींनो, झटपट लवकर शिजल्या जाते मेथीची भाजी ही। टमाट्याला कसं पाणी सुटतंय टमाट्याला आणि मिठाला पण। अशी ओलसरच जराशी भाजी अशी खायला चांगली लागते, एकदम कोरडी फडफडीत चांगली नाही लागत। तर ही मेथीच्या भाजीची वेगळ्या पद्धतीने मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली ती। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो। आणि लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो, एक लाईक नक्कीच करा। व्हिडिओ पाहता पाहता टाइम लागत नाही बिलकुल पण लाईक करायला।